काल आपण कोणता पॉईंट बघितलाय? एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? व्ही इक्वल टू √2gm/r. आणि तो जो फॉर्म्युला आहे तो परत त्याच्यामध्ये gmची व्हॅल्यू टाकली तर काय येतो मग? रूटमध्ये 2gr. आता इथे पुढे आपण लिहिलंय का की व्हॅल्यू कॉन्स्टंट असते? लिहिलंय का? नाही ना. त्याच्यामध्ये घ्या पहिल्यांदा एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीमध्येच कालच्याच पॉईंटमध्ये पुढे लिहायचं एस्केप व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट. ते झालंय. काय लास्ट स्टेटमेंट वाचा? नेक्स्ट लाईन घ्या मग. एस्केप व्हेलॉसिटी has constant value. Escape velocity has constant value 11.2 km/s. Escape velocity has constant value 11.2 km/s for the surface of earth. For the surface of earth. नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॉइंट आहे अर्थ सॅटेलाइट्स. अर्थ सॅटेलाइट्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट म्हणजे काय सांगा मला? सॅटेलाइट म्हणजे काय असतो? झालंय ना तुम्हाला सॅटेलाइट त्याचे टाइप्स. हां, सॅटेलाइट काय असतो सांगा मला? An object which revolves in orbit around the earth is called as the earth satellite. Okay, earth satellite ची definition काय असेल? तर any object which revolves in circular orbit around, आता इथे circular नका वर्ड वापरू, in orbit around the earth घ्या. in orbit around the earth is called as the satellite. सॅटेलाइट म्हणजे काय असणार? तर कोणताही ऑब्जेक्ट जो अर्थच्या ऑर्बिटमध्ये काय होतोय? रिव्हॉल्व होतोय, त्याला काय म्हणायचं? सॅटेलाइट असं म्हणायचं. आता सॅटेलाइटचे दोन टाइप्स असतात ना. कोणते दोन टाइप असतात? एक असतो नॅचरल सॅटेलाइट आणि दुसरा कोणता असतो? आर्टिफिशियल सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय? तर जे नॅचरली प्रेझेंट आहेत ते कोणते सॅटेलाइट आहेत? तर नॅचरल सॅटेलाइट. आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय? तर जे मॅनमेड सॅटेलाइट्स आहेत त्यांना काय म्हणायचं? आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे मॅनमेड आहेत. आता ह्याचं नॅचरलचं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? मून. मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. त्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे आहेत ते मॅनमेड आहेत. तर ते माणसांनी का तयार केले? काहीतरी पर्पज आहे ना त्याचा, काहीतरी पर्पजफुली ते तयार केले. मग कशासाठी त्याचा यूज होतो आपला? तर कम्युनिकेशन पर्पजसाठी होतो. त्यानंतर वेदर फोरकास्टिंगसाठी होतो, नेव्हिगेशनसाठी होतो. त्यानंतर मेट्रोलॉजिकल पर्पजेस आहेत. त्यानंतर सोलार रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर मिलिटरी ॲप्लिकेशन्स आहेत. मल्टिपल ॲप्लिकेशन्स आहेत सॅटेलाइट्सचे. आणि या ॲप्लिकेशन्ससाठी माणसाने डिफरंट सॅटेलाइट्स तयार केले आणि ते अर्थच्या ऑर्बिटमध्ये काय केलेले आहेत? लॉन्च केलेले आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे सॅटेलाइट बघायचे आहेत. मेन म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट्समधले दोन टाईप. एक असेल कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि दुसरा कोणता असेल तर पोलार सॅटेलाइट्स. ओके, आर्टिफिशियल सॅटेलाइटमध्ये आता आपण दोन टाईप बघणार आहे. त्यातला फर्स्ट टाईप कोणता असणार? तर कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. फर्स्ट टाईप असेल कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. बघा, कम्युनिकेशन सॅटेलाइट
हे जे सॅटेलाईट आहेत हे मॅन मेड सॅटेलाईट आहेत, म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत. आणि ते कशासाठी तयार केलेले आहेत? कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत ना, म्हणजे त्यांचा पर्पज काय असणार सांगा मला? कशासाठी असणार? कम्युनिकेशनसाठी ते काय केलेले आहेत? डिझाईन केलेले आहेत. मग आता हे जे सॅटेलाइट्स आहेत हे ॲक्च्युली कुठं आहेत? तर अर्थच्या भोवती एकदम क्लोज आहे त्यांची ऑर्बिट, आणि अर्थचं रोटेशन जे आहे की नाही सेम तसंच रोटेशन त्या सॅटेलाइट्सचं आहे. म्हणजे अर्थ कोणत्या प्लेनमध्ये रोटेट होते? इक्वेटोरियल प्लेनमध्ये का पोलार? इक्वेटोरियल प्लेनमध्ये. कुठून कुठे जाते? वेस्ट टू ईस्ट. अर्थचं रोटेशन आहे वेस्ट टू ईस्ट इन द इक्वेटोरियल प्लेन. आणि त्याच प्लेनमध्ये सेम अर्थसारखाच जो सॅटेलाइट रोटेट होतो आणि जो अर्थपासून व्हेरी क्लोज आहे आणि ज्याचा टाईम पिरियड हा अर्थच्या टाईम पिरियड एवढाच आहे, त्याला काय म्हणायचं? कम्युनिकेशन सॅटेलाइट. ओके. सॅटेलाइट्स विच आर रिव्हॉल्विंग in the orbit which is very close to the surface of earth in the same sense of the rotation of the earth and which is having the time period equal to 24 hours. म्हणजेच काय? time period equal to time period of rotation of the earth. This satellite is called as the communication satellite. आता या सॅटेलाइट्सला कम्युनिकेशन सॅटेलाइट असं का म्हटलं जातं? बिकॉज दे आर मेनली यूज्ड फॉर द कम्युनिकेशन पर्पज, म्हणून त्यांना कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा हे सॅटेलाइट कसे रिव्हॉल्व होणार आहेत? सपोज आता ही अर्थ आहे, अर्थच्या भोवती ही एक कमी हाईटला एक ऑर्बिट आहे आणि याच्यामध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो आहे. आता हा सॅटेलाइट कसा रिव्हॉल्व होणार आहे? तर जसं अर्थचं रोटेशन आहे सेम त्याच पॅटर्नमध्ये तो पण रोटेट होणार आहे, म्हणजे असा वेस्ट टू ईस्ट जाणार आहे, तो पण तसाच जाणार. मग ज्या वेळेस आता बघा दोघं जण सपोज अशी पॅरलल चालली आहेत, हां दोन ऑब्जेक्ट आहेत हे एकमेकांना सपोज असे पॅरलल चालले असतील, पॅरलल चाललेले असतील तर आपण सपोज इथे आहोत आणि या ऑब्जेक्टकडे आपण बघितलं तर ते पॅरलल चाललं आहे ना, त्याच्यामुळे ते आपल्याला काय वाटतं की ते रेस्टमध्ये आहे. कसं आहे वाटतं? रेस्टमध्ये. याचा अर्थ कळला सगळ्यांना? दोन ऑब्जेक्ट कसे चाललेत? सेम चाललेत, म्हणजे सेम पॅरलल आहेत, त्यांचा टाईम पिरियड सेम आहे, त्यानंतर रोटेशनचा सेन्स पण सेम आहे वेस्ट टू ईस्ट. आणि त्यामुळं जर आपण अर्थवरून त्या ऑब्जेक्टला बघितलं तर तो ऑब्जेक्ट आपल्याला कसा दिसतो? स्टेशनरी आहे असा दिसतो, रेस्टमध्ये आहे असा दिसतो. आणि म्हणून त्या ऑब्जेक्टला किंवा त्या सॅटेलाइटला आपण काय म्हणणार आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. काय म्हणायचं आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी का म्हणायचं? बिकॉज इट ॲपियर्स स्टेशनरी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरून तो आपल्याला स्टेशनरी आहे असं ॲपियर होईल आणि त्याच्यामुळं त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हटलं जाईल. त्यानंतर आणखीन एक नाव आहे त्याला, ते म्हणजे आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. कोणता आहे? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. आता जिओ सिंक्रोनस असं का म्हटलं जाईल? सिंक्रोनसचा अर्थ काय? तर पॅरलल. ह्याचं मोशन कसं आहे? अर्थ सोबत कसं आहे? पॅरलल आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. ओके. जिओ स्टेशनरी का म्हणायचं? कारण तो कसा आहे? स्टेशनरी आहे. जिओ सिंक्रोनस का म्हणायचं? कारण तो कसा रोटेट होतो? पॅरलल रोटेट होतो. लास्ट बेंच काय आहे तुझ्याकडे? मी येऊ तिथे? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट का म्हणायचं त्याला? रोटेशन कसं आहे त्याचं? पॅरलल आहे. कुणाला? अर्थला. हां, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी का म्हणायचं? इट ॲपियर स्टेशनरी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, सो इट इज कॉल्ड ॲज द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. याचे नेम्स लक्षात ठेवा. जिओ स्टेशनरी, त्यानंतर जिओ सिंक्रोनस आणि कम्युनिकेशन. यातलं कोणतं जरी नेम विचारलं तरी तो सॅटेलाइट एकच आहे. त्यानंतर हे सॅटेलाइट्स मेनली कशासाठी यूज केले जातात? कम्युनिकेशन पर्पजसाठी. मग आता ते पर्पज कोणते कोणते आहेत? तर टी व्ही सिग्नल्स ट्रान्समिशन, रेडिओ सिग्नल ट्रान्समिशन, त्यानंतर मोबाईलचे जे वेव्ज असतात सिग्नल ते ट्रान्समिशन, टेलिफोन ट्रान्समिशन, त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये जे काही येईल अजून ते सगळं कशामध्ये असणार आहे? याच्या युजेसमध्ये असणार आहे.
ओके. कम्युनिकेशन पर्पजमध्ये आपण काय काय सांगू शकतो, टी व्ही सिग्नल, रेडिओ सिग्नल, मोबाईल सिग्नल, टेलिफोन्स, ह्या सगळ्यासाठी काय यूज केले जातात, कम्युनिकेशन सॅटेलाइट्स यूज केले जातात. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता याच्यामध्ये हे पण आलं मग, केबल वगैरे असते ना आपली, आपल्याला चॅनेल्स दिसतात, टी व्हीला वेगवेगळे चॅनेल्स दिसतात, हे कुठे असतात सांगा मला, त्याचे सॅटेलाइट्स आहेत आणि त्याच्यामधून ते आपल्याला पास केले जातात. ओके, म्हणजे हे सुद्धा काय आहे तर कम्युनिकेशन. टी व्ही सिग्नल म्हटलं ना मी, हे जे आहे सगळं हे कशामध्ये येणार, कम्युनिकेशन सॅटेलाइट्सच्या युजेसमध्ये येणार. ओके. कम्युनिकेशन सॅटेलाइट्सचा टाईम पिरियड किती असतो, 24 आवर्स. लक्षात पाहिजे, MCQ मध्ये विचारला जातो. जिओ स्टेशनरी किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट्सचा टाईम पिरियड किती असतो, 24 आवर्स असतो, सेम टू द टाईम पिरियड ऑफ अर्थ. त्यानंतर सेकंड सॅटेलाइट्स आहेत ते कोणते आहेत तर सेकंड सॅटेलाइट्स आहेत पोलार सॅटेलाइट्स. पोलार सॅटेलाइट्स. आता पोलार सॅटेलाइट्स जे आहेत ते कोणत्या प्लेनमध्ये रोटेट होत असणार आहेत, लिहू नका, मी नंतर लिहून देते. पोलार सॅटेलाइट्स जे आहेत ते कोणत्या प्लेनमध्ये रोटेट होणार, पोलार प्लेनमध्ये. जसं कम्युनिकेशन सॅटेलाइट हे इक्वेटोरियल प्लेनमध्ये रोटेट होतात, म्हणजेच असे हॉरिझॉन्टली रोटेट होतात, कोण, कम्युनिकेशन सॅटेलाइट. तसे पोलार सॅटेलाइट कुठे रिव्हॉल्व होणार आहेत, वर्टिकल प्लेनमध्ये, म्हणजेच कोणत्या, पोलार प्लेनमध्ये रोटेट होणार आहेत. आता पोलार सॅटेलाइट्स जे असतात त्यांची हाईट जी आहे ती अर्थच्या सरफेसपासून खूप कमी असते आणि ती किती आहे तर 500 किलोमीटर ते किती असते, 800 किलोमीटर ही त्यांची हाईट आहे अर्थच्या सरफेसपासूनची. आणि हे हाईट कमी आहे म्हणून त्यांना लो अल्टिट्यूड सॅटेलाइट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लो अल्टिट्यूड सॅटेलाइट्स. कारण ते कसे आहेत, लो अल्टिट्यूडला आहेत, म्हणजेच काय तर कमी हाईटला आहेत. कमी हाईटला आहेत म्हणजेच त्यांची अल्टिट्यूडची व्हॅल्यू काय, कमी आहे, म्हणून त्यांना काय म्हणायचं, लो अल्टिट्यूड सॅटेलाइट्स. दे रिव्हॉल्व इन पोलार प्लेन, दॅट इज इन नॉर्थ साऊथ. कोणत्या प्लेनमध्ये रोटेट होतात, नॉर्थ साऊथ या प्लेनमध्ये ते रोटेट होतात. आता यांचा टाईम पिरियड जो आहे तो किती असतो बघा, 85 मिनिट्स. किती आहे टाईम पिरियड यांचा, 85 मिनिट्स. 85 मिनिट्समध्ये ते अर्थला एक रोटेशन कंप्लीट करतात. किती मिनिटात, 85 मिनिट्समध्ये. ओके. तर आता 85 मिनिटात जर एक रोटेशन कंप्लीट होत असेल तर 24 तासात किती होतात, म्हणजे एका दिवसात त्यांचे 16 रोटेशन, 16 रोटेशन्स काय होतात, कंप्लीट होतात. बघा 85 मिनिट्स हा त्यांचा टाईम पिरियड आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं, एका दिवसात म्हणजे इन वन डे पोलार सॅटेलाइट कंप्लीट 16 रिव्हॉल्युशन्स अराउंड द अर्थ. अर्थच्या भोवती 16 वेळा तो सॅटेलाइट एका दिवसात फिरणार आहे. मग आता हे जे सॅटेलाइट्स आहेत यांच्यावर कॅमेरे बसवलेले असतात. कॅमेरे बसवलेले असतात आणि त्याचा यूज काय तर अर्थचे पिक्चर्स घ्यायचे. कॅमेऱ्यांचा यूज काय असणार आहे, त्या अर्थचे पिक्चर्स काढायचे. आता सपोज एक रोटेशन झालं तर त्या रोटेशनमध्ये पर्टिक्युलर कोणत्या तरी एका पार्टवरचा पिक्चर निघाला असेल. त्यानंतर सेकंड रोटेशनला तो पार्ट सोडून दुसऱ्या पार्टवरचा पिक्चर, थर्ड रोटेशनला थर्ड पार्ट कोणता तरी असेल त्याचा पिक्चर. मग अशा नंबर ऑफ 16 रिव्हॉल्युशन्समध्ये टोटल अर्थ जी आहे तिचे सगळे पिक्चर्स कव्हर केले जातात. समजलं. त्याला काय बसवलं आहे सांगितलं मी, कॅमेरा फिक्स केलेला आहे. तो काय करणार आहे, अर्थचे पिक्चर्स काढणार आहे. एका रोटेशनमध्ये पर्टिक्युलर एका पार्टचा पिक्चर, असे 16 रोटेशन्समध्ये टोटल अर्थचे सगळ्या पार्ट्सचे पिक्चर्स दिवसातून काढले जातील. आणि याचा यूज हा कशासाठी केला जाईल तर वेदर फोरकास्टिंगसाठी. याचे युजेस लक्षात ठेवायचे. युजेस आहेत कम्युनिकेशन पर्पज सोडून बाकी सगळ्या पर्पजसाठी हे सॅटेलाइट वापरले जातात. कम्युनिकेशन सोडून द्यायचा, मग असे बाकीचे काय काय सांगितले ते सगळे इथं काय येणार ह्याचे युजेस. मग काय काय आलं, वेदर फोरकास्टिंग आला, त्यानंतर मेट्रोलॉजिकल पर्पज, त्यानंतर पुढे आहे स्टडी ऑफ सोलार रेडिएशन, स्टडी ऑफ सोलार रेडिएशन, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स, सर्व्हेलन्स आहे आणि नेव्हिगेशन आहे. या सगळ्या पर्पजेससाठी
पोलार सॅटेलाइट्स यूज केले जातात. बघा, वेदर फोरकास्टिंग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज. पुढं मेट्रोलॉजिकल पर्पज म्हणजे वातावरणशास्त्र. मेट्रोलॉजिकल पर्पज म्हणजे काय असतं? मेट्रोलॉजी म्हणजे काय? वातावरणशास्त्र. ओके, त्याचा स्टडी करण्यासाठी. त्यानंतर स्टडी ऑफ सोलार रेडिएशन्स. पुढे काय? ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन, माहिती आहे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय असतं. त्यानंतर सर्वेलन्स म्हणजे काय? टेहळणी करायची, त्याला म्हणायचं सर्वेलन्स. टेहळणी म्हणजे काय? टेहळणी म्हणजे माहीत नाही काय? माहिती नाही? हां, लक्ष ठेवायचं, पर्टिक्युलर एखाद्या याच्यावर लक्ष ठेवायचं असेल, हां, त्याला काय म्हणायचं? टेहळणी करायची. हां, तर सर्वेलन्स पर्पजसाठी यूज केलं जातं. त्यानंतर नेव्हिगेशन माहिती आहे आपल्याला, एखादी लोकेशन टाकायची आणि त्याच्यापर्यंत पोचायचं, हां, त्याला म्हणायचं नेव्हिगेशन. ओके, हे जे युजेस आहेत हे कुणाचे आहेत? पोलार सॅटेलाइट्सचे. ओके, आता हे जे पोलार सॅटेलाइट्स आहेत, काय काय सांगितलं मी याच्याबद्दल, कसे आहेत ते? लो अल्टिट्यूड सॅटेलाइट्स. त्यानंतर पोलार प्लेनमध्ये रोटेट होतात, नॉर्थ साऊथ प्लेनमध्ये. हाईट किती आहे? 500 ते 800 किलोमीटर. त्यानंतर टाईम पिरियड किती आहे यांचा? 85 मिनिट्स. 1 डेमध्ये किती रोटेशन्स? 16 रोटेशन्स. त्यांचं पर्पज काय? त्यांच्यावर कॅमेरा बसवला आहे, अर्थचे काय घ्यायचे? पिक्चर्स घ्यायचे. एका दिवसात 16 रोटेशन्समध्ये सगळ्या अर्थचे पिक्चर्स घेतले जातात. त्याचा यूज या युजेससाठी केला जातो. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा प्रकारे इथं पोलर सॅटेलाइट्स आपण बघितले. कम्युनिकेशन सॅटेलाइट इक्वेटोरियल प्लेनमध्ये रोटेट होतात, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. आणि पोलार सॅटेलाइट्स त्याला परपेंडिक्युलर व्हर्टिकल प्लेनमध्ये रोटेट होतात. समजलं सगळ्यांना? आता इथे आपण सॅटेलाइट्स म्हणजे काय बघितलं आणि सॅटेलाइट्सचे 2 टाईप्स बघितलेले आहेत, ते लिहायचं पहिल्यांदा. सॅटेलाइट्स डेफिनेशन लिहिली आहे ना तुम्ही? हां, त्याच्यामध्ये टाईप्स पण लिहिलेत ना, नॅचरल आणि आर्टिफिशियल. त्याच्यामध्ये नेक्स्ट घ्यायचं, कम्युनिकेशन पण लिहिलं आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट नाही ना? हेडिंग लिहिलं आहे? बरं, हेडिंगचं लिहिलं आहे की नाही कम्युनिकेशन सॅटेलाइट? त्याच्यामध्ये घ्यायचं आता कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. त्याच्यामध्ये घ्या द सॅटेलाइट्स which revolve in equatorial plane around the earth. The satellites which revolve in equatorial plane around the earth in the same sense of rotation of earth, equatorial plane around the earth and in the same sense of rotation of earth, in the same sense of rotation of earth and having same time period as earth. ब्रॅकेटमध्ये लिहायचं 24 hours. सेम टाइम पिरियड ॲज अर्थ ब्रॅकेटमध्ये 24 hours आर कॉल्ड ॲज कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. आर कॉल्ड ॲज कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. नेक्स्ट लाईनला, these satellites revolve from west to east. These satellites revolve from west to east. West to east. Next line, they appear stationary from the surface of earth. They appear stationary from surface of earth. They appear stationary from surface of earth, so they are called as geostationary satellites. So they are called as geostationary satellites.
Next line, they revolve parallel, they revolve parallel to the earth, so called as geosynchronous satellites. Parallel to the earth, so called as geosynchronous satellites. Next line, they are used for communication purposes, so called as communication satellites. They used for communication purposes, so called as communication satellites. Used for communication purposes, so called as communication satellites. नेक्स्ट लाईन, युजेस घ्यायचे त्यांचे. युजेस, टीव्ही सिग्नल ट्रान्समिशन, टीव्ही सिग्नल ट्रान्समिशन, रेडिओ सिग्नल ट्रान्समिशन, टीव्ही सिग्नल ट्रान्समिशन, रेडिओ सिग्नल ट्रान्समिशन, टेलिफोन सिग्नल ट्रान्समिशन, टेलिफोन सिग्नल ट्रान्समिशन, एटसेट्रा. झाले. त्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आता पोलार सॅटेलाइट्स. नेक्स्ट कोणते आहेत? पोलार सॅटेलाइट्स. याच्यामध्ये काय घ्यायचं आता? काय सांगाल पोलार सॅटेलाइट्स मध्ये? काय सांगायचं आता? दे रिव्हॉल्व इन पोलार प्लेन ॲट अल्टिट्यूड 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. घ्या. दे रिव्हॉल्व इन पोलार प्लेन. They revolve in polar plane at altitude 500 kilometer to 800 kilometer. 500 kilometer to 800 kilometer. Next line. So they are called as low altitude satellites. So they are called as low altitude satellites. They are called as low altitude satellites. Next line. Their time period is 85 minutes. Their time period is 85 minutes. Next line. They complete 16 rotations in one day around earth. They complete 16 rotations in one day around the earth. पुढे they are used in uses लिहते. बघून लिहा सगळे uses.
झालंय? नेक्स्ट लाईन घ्यायचं. कॅमेराज आर फिक्स्ड ऑन पोलार सॅटेलाइट्स. कॅमेराज आर फिक्स्ड ऑन पोलार सॅटेलाइट्स which take pictures of the earth. Cameras are fixed on polar satellites which take pictures of the earth in one day. Pictures of whole earth are taken. Pictures of whole earth are taken. झालं. आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट्स. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट्स हा पॉइंट झालेला होता का तुम्हाला 10th मध्ये? रॉकेटचा यूज करून सॅटेलाइट कसा प्रोजेक्ट केला जातो, काय शिकलात त्याच्यामध्ये तुम्ही? काय? बरं इकडे बघा. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे की सॅटेलाइट हा अर्थच्या सरफेसवरून प्रोजेक्ट कसा केला जातो. याच्यामध्ये बघा लक्ष द्यायचं आहे. काय आहे? रॉकेट. रॉकेटच्या इथं टिपला काय ठेवलेलं आहे? सॅटेलाइट. हे रॉकेट आहे आणि इथं वर काय आहे? सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट हा रॉकेटच्या टिपला ठेवला जातो. रॉकेट पहिल्यांदा कोणत्या पोझिशनमध्ये आहे? व्हर्टिकल पोझिशनमध्ये. त्यानंतर इथं या रॉकेटमध्ये आता रॉकेट यूज करताना कोणतं यूज केलं जातं तर मिनिमम 2 स्टेज रॉकेट यूज केलं जातं. मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज यूज्ड फॉर द प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता 2 स्टेजेस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये 2 स्टेजेसमध्ये फ्युएल फिल केलेलं असतं. 2 स्टेजेसमध्ये फ्युएल फिल केलेलं आहे. आता त्याच्या फर्स्ट स्टेजमध्ये जे फ्युएल आहे ते सगळ्यात पहिल्यांदा काय होणार? बर्न होणार. बर्न झाल्यानंतर हॉट गॅसेस टेलमधून काय होणार? बाहेर फेकले जाणार. आणि फर्स्ट स्टेजमधलं फ्युएल जे बर्न झालं त्याचा यूज जो आहे तो कशासाठी होणार तर हा जो सॅटेलाइट आहे हा एका पर्टिक्युलर मॅक्झिमम हाईटपर्यंत पोहोचेल. मॅक्झिमम हाईटपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या फर्स्ट स्टेजमध्ये जे फ्युएल आहे ते यूज केलं जाईल. फर्स्ट स्टेजमधलं फ्युएल यूज झालं की त्यानंतर फर्स्ट स्टेज जी आहे ती एम्प्टी झाली. एम्प्टी फर्स्ट स्टेज जी आहे रॉकेटपासून डिटॅच केली जाते, रिमूव्ह केली जाते, काढून टाकली जाते बाय युझिंग रिमोट कंट्रोल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. ओके. त्यानंतर एम्प्टी फर्स्ट स्टेज जी आहे ती डिटॅच केल्यानंतर आता याच्यामध्ये कोणती स्टेज शिल्लक आहे? सेकंड स्टेज. सेकंड स्टेजमध्ये फ्युएल शिल्लक आहे. आता काय केलं जाईल तर अर्थच्या सरफेसवरून फर्स्ट स्टेज डिटॅच केली आणि रॉकेटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये काय केलं? रोटेट केलेलं आहे. ओके. रॉकेटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये रोटेट केलं. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये बाय युझिंग द रिमोट कंट्रोल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. त्यानंतर रॉकेट हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आहे. आता याच्यामध्ये सेकंड स्टेजमध्ये फ्युएल शिल्लक आहे आणि हे जे फ्युएल आहे हे कशासाठी यूज होणार? हॉरिझॉन्टल मोशनसाठी. फर्स्ट स्टेज मधलं जे फ्युएल आहे ते व्हर्टिकल मोशनसाठी यूज होईल आणि सेकंड स्टेजमधलं फ्युएल हॉरिझॉन्टल मोशनसाठी यूज होईल. आता हे जे हॉरिझॉन्टल मोशन आहे हे कधीपर्यंत होणार आहे? जोपर्यंत ऑर्बिटला रीच होत नाही तोपर्यंत. ओके. आता हे जे रॉकेट आहे हे सॅटेलाइटला घेऊन कुठे चाललं आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये चाललं आहे आणि काय करेल तर ऑर्बिटमध्ये इथं सॅटेलाइटला सोडेल आणि त्याच्यानंतर काय होणार आहे ते एम्प्टी सेकंड स्टेज जी आहे त्याची सेकंड स्टेजमधलं फ्युएल पण काय होणार? संपणार आणि त्याच्यामुळे ती एम्प्टी होणार आणि ती पण काय केली जाईल? डिटॅच केली जाईल आणि सॅटेलाइट रिक्वायर्ड ऑर्बिटमध्ये पोहोचलेला असेल. समजलं? मग अशा प्रकारे सॅटेलाइटच्या प्रोजेक्शनसाठी मिनिमम 2 स्टेज रॉकेट यूज केलं जातं.
फर्स्ट स्टेजमध्ये जे फ्युएल आहे व्हर्टिकल मोशनमध्ये यूज होणार आहे, म्हणजे सॅटेलाईटला मॅक्झिमम हाईटला रीच करण्यासाठी फर्स्ट स्टेज यूज केली जाईल. त्यानंतर सॅटेलाईटला म्हणजेच रॉकेटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये रोटेट केला जाईल 90 डिग्रीमध्ये, आणि सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युएल जे आहे ते यूज केलं जाईल हॉरिझॉन्टल मोशनसाठी. ज्यावेळेस सॅटेलाईट किंवा रॉकेट हा हॉरिझॉन्टल मोशनमध्ये आहे त्यावेळेस त्याच्याकडे जी व्हेलॉसिटी आहे ती काय असणार, VH म्हणजे काय, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर ज्या व्हेलॉसिटीनं सॅटेलाईट हा हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये प्रोजेक्ट केला जातोय त्याला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. ओके, आणि इथून सॅटेलाईट ज्यावेळेस प्रोजेक्ट केला जातो अर्थच्या सरफेसवरून त्यावेळेस त्याच्याकडे जी व्हेलॉसिटी आहे ती कोणती असते, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, एस्केप व्हेलॉसिटी कुठे आहे, अर्थच्या सरफेसवर. त्यानंतर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कुठे आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये मूव्ह होताना, आणि जेव्हा ऑर्बिटमध्ये पोहोचेल त्यावेळेस कोणती असेल ते मी नंतर सांगते. कोणती असते माहिती आहे का, क्रिटिकल व्हेलॉसिटी. पण त्याच्यावर ते ऑर्बिट डिपेंड आहेत, इलिप्टिकल ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट, वेगवेगळे ऑर्बिट आहेत ना, पॅराबोला, हायपरबोला, बरोबर. असं नाही की बाबा तो सर्क्युलर ऑर्बिटमध्येच जाईल याची काही गॅरंटी नाही. हां, आता इथं हे कळालं सगळ्यांना सॅटेलाईटचं प्रोजेक्शन कसं केलं जातं. आता ही जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे याच्यावर डिपेंड काय असणार आहे, तर पुढची ऑर्बिट कशी असणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये इथं काढलं आपण इलिप्स, त्यानंतर असेल सर्कल, त्यानंतर परत मोठा इलिप्स, त्यानंतर पॅराबोला आणि हायपरबोला. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो इलिप्स आहे आतला, याच्यामध्ये अर्थ कुठे आहे, इथं अर्थ आहे. ह्या सर्क्युलर ऑर्बिटचा सेंटर म्हणजे काय, अर्थ, बरोबर. आता इथं अर्थ आहे, हा P म्हणजे काय, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. P म्हणजे काय असणार, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, आणि इथे काय आहे, सेंटरला अर्थ आहे. आता ही जी ऑर्बिट आहे याच्यामध्ये रिव्हॉल्व कधी होणार, ज्यावेळेस VH लेस दॅन काय असेल, VC. त्यानंतर सर्क्युलर ऑर्बिट आहे याच्यामध्ये रिव्हॉल्व कधी होणार, VH इक्वल टू VC. मोठा इलिप्स आहे ज्यावेळेस VH हा ग्रेटर दॅन VC लेस दॅन VE आहे. ही ऑर्बिट VH इक्वल टू VE असताना आणि ही ऑर्बिट VH ग्रेटर दॅन VE असेल तेव्हा. बघा याच्यामध्ये VH म्हणजे काय आलं सगळ्यांना, VH म्हणजे काय, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज द VH, म्हणजे हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट होताना सॅटेलाईट ज्या स्पीडनं गेलाय त्याला म्हणायचं VH. VC म्हणजे काय, क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर सॅटेलाईटला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी ज्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केला पाहिजे ती व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. बघा इथं आपण काय लिहिलंय, VH इक्वल टू VC. कोणत्या ऑर्बिटसाठी लिहिलंय मी इथे, सर्क्युलर ऑर्बिटसाठी. म्हणजे VH इक्वल टू VC आहे, याचा अर्थ VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी इक्वल टू काय आहे, VH आहे. मग VH म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. बघा डेफिनिशन काय असेल क्रिटिकल व्हेलॉसिटीची, मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन गिव्हन टू सॅटेलाइट ॲट मॅक्झिमम हाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. बघा काय काय सांगितलं मी, मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन VH, बरोबर. ही कसली व्हॅल्यू सांगितली मी, मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. सॅटेलाईटला ती कुठे दिली जाते, हाईटला, मॅक्झिमम हाईटला पोहोचल्यावर, का सरफेसवरच दिली जाते, नाही, कुठं पोहोचायला पाहिजे पहिल्यांदा, मॅक्झिमम हाईटला. मॅक्झिमम हाईटला पोहोचल्यानंतर त्याला जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली जाते ज्याच्यामुळं तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, डेफिनिशन, द मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन गिव्हन टू सॅटेलाइट ॲट मॅक्झिमम हाईट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. समजलं. आता याच्यामध्ये बघा हे महत्त्वाचं आहे, डिफरंट केसेस आहेत याच्यामध्ये. आता जर तुम्ही सॅटेलाईटला जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी, मॅक्झिमम हाईटला जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करताय
ती जी व्हेलॉसिटी आहे VH ती सपोज क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल हां, तर त्यावेळेस सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरणार आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. पण हा जो इलिप्स आहे त्याच्यासाठी हा जो पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे बघा. आता ॲपॉगी आणि पेरिगी असे 2 पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले होते. म्हणजे काय? ॲफिलियन, पेरिहिलियन. आठवते सगळ्यांना? ॲफिलियन आणि पेरिहिलियन. पेरिहिलियन म्हणजे जवळचा पॉईंट, ॲफिलियन म्हणजे लांबचा पॉईंट. लांबचा जो आहे ॲपिलियन त्याला काय म्हणायचं? ॲपॉगी. ॲपॉगी म्हणजेच काय? ॲफिलियन. बघा ॲपॉगी म्हणजेच काय असणार आहे? ॲफिलियन. आणि पेरिगी म्हणजे काय असणार आहे? पेरिहिलियन. नावं लक्षात ठेवायची. मग ॲपॉगी म्हणजे कोणता पॉईंट आला? लांबचा पॉईंट आला. आणि पेरिगी म्हणजे जवळचा पॉईंट आला. बरोबर. आता इथं P म्हणजे काय आहे? पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे. आता इथं सन आहे ना, सॉरी अर्थ आहे. काय आहे? अर्थ आहे. आता इथं अर्थ आहे म्हणजे हा फोकस पॉईंट झाला की नाही या इलिप्सचा. आता इथं हा फोकस पॉईंट पासून या पॉईंटचं डिस्टन्स लांब आहे का जवळ आहे? लांब आहे ना, म्हणजे हा कोणता पॉईंट झाला? ॲपॉगी. ओके. म्हणजे इथं काय येणार बघा, फर्स्ट कंडिशन काय असणार? व्हेन VH इज लेस दॅन VC देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन द इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द अर्थ विथ अर्थ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ॲज द ॲपॉगी. विथ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ॲज द ॲपॉगी. समजलं? त्या इलिप्टिकल ऑर्बिटसाठी हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन काय म्हणून ॲक्ट होणार आहे? ॲपॉगी म्हणून ॲक्ट होणार आहे. आलं लक्षात? सेकंड कंडिशन सेकंड ऑर्बिट कोणती आहे? सर्क्युलर. सर्क्युलर ऑर्बिट असण्यासाठी VH इक्वल टू काय आहे? VC. व्हेन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन द सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. ओके. ऑर्बिट कशी आहे? सर्क्युलर आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट कोणती? थर्ड कंडिशन. आता इथं थर्ड पण काय आहे? इलिप्स आहे. पण 2 इलिप्समध्ये एक फरक आहे, तो तुम्ही शोधा. आता हा मोठा इलिप्स आहे की नाही, ह्या मोठ्या इलिप्ससाठी कंडिशन काय? की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज ग्रेटर दॅन critical velocity but it is less than escape velocity, then the satellite will revolve in the elliptical orbit with the point of projection as कोणता पॉइंट? पेरिगी. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ॲज पेरिगी. समजलं का? आता बघा हा छोटा इलिप्स आहे त्याच्यासाठी हा पॉइंट ॲपॉगी म्हणून ॲक्ट झाला. आणि या मोठ्या इलिप्ससाठी हा जो पॉइंट आहे हा पेरिगी म्हणून ॲक्ट झाला. बरोबर. पेरिगी का तर या फोकस पासून म्हणजे अर्थच्या लोकेशन पासून हा पॉइंट जवळ आहे आणि म्हणून त्याला काय म्हणायचं? पेरिगी. आता सपोज हा पॉइंट जो आहे तो इथं दिला असता इथं, तर मग हा काय झाला असता? ॲपॉगी झाला असता. आलं लक्षात? 2 इलिप्समध्ये फरक आहे. छोट्या इलिप्ससाठी तो असेल ॲपॉगी, मोठ्या इलिप्ससाठी असेल पेरिगी. ओके. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे शेप? आता हायपरबोला नाही, पॅराबोला. कोणता आहे? पॅराबोला. पॅराबोलाची कंडिशन कधी ऑकर होणार? व्हेन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन द पॅराबोलिक पाथ. कोणत्या पाथमध्ये रिव्हॉल्व होईल? पॅराबोलिक पाथमध्ये. त्यानंतर नेक्स्ट कोणती कंडिशन? व्हेन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी देन सॅटेलाइट विल रिव्हॉल्व इन हायपरबोलिक पाथ. या दोन्ही पाथमध्ये जर सॅटेलाइट गेला तर तो परत कधीही माघारी येत नाही. कोणत्या पाथमध्ये? पॅराबोलिक आणि हायपरबोलिक. इथून जर या पाथमध्ये जर ऑब्जेक्ट गेला, सॅटेलाइट गेला, तर तो पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला कधीही रिटर्न येणार नाही. इट विल मूव्ह अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. लक्षात ठेवा, तो कुठे जाणार? लांब जाणार आहे. म्हणजे ज्या कंप्लीट ऑर्बिट आहेत ना त्याच्याचमध्ये एनक्लोज्ड ऑर्बिट आहेत ना त्याच्यामध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होईल आणि ज्या एनक्लोज नाही आहेत म्हणजे या 2 ऑर्बिट त्याच्यामध्ये सॅटेलाइट गेला तर तो पॉइंट ऑफ प्रोजेक्शनपासून अवे जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे 1, 2, 3 या 3च ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट फिरू शकतो, अदरवाईज नाही. समजलं? आता बघा आपण मध्ये एक हे झालं होतं ना चंद्रयान, बरोबर आहे का? हां, त्याच्यामध्ये त्याची लोकेशन चुकली होती. बरोबर. थोडंसंच डिस्टन्स तो मागे होता ना, थोडासा डिस्टन्स मागे होता. म्हणजे इथे काय झालं होतं की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन जी असते, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन
ती कमी जास्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची ऑर्बिट चुकली. आलं का लक्षात? आणि त्यामुळे तो तिथे पोहोचू शकला नाही, तो वेगळ्या ऑर्बिटमध्ये गेला. ऑर्बिटमध्ये गेला की, पण आता ह्या मल्टिपल ऑर्बिट्स आहेत ना, आता सपोज त्याला ह्या ऑर्बिटमध्ये टाकायचं होतं, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, पण तो गेला असेल इथं किंवा इथं. येतं लक्षात? म्हणजे इथं काय झालं तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, जेव्हा रॉकेट काय झालं टर्न झालं, तर तिथं टर्न केल्यानंतर जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन दिली गेली पाहिजे ती रॉंग झाली आणि त्याच्यामुळं काय झालं तर त्याची ऑर्बिट जी आहे ती चुकली आणि चुकीच्या ऑर्बिटमध्ये गेला तर त्याचं जे रिक्वायर्ड फंक्शन आहे ते होणार नाही. आलं का लक्षात? ऑर्बिट चुकली की त्याचं जे फंक्शनिंग आहे ते होणार आहे का? नाही होणार, कारण हे जे डिस्टन्स वगैरे आहे ह्याच्यापासूनचं ते पण मॅटर करतं ना. मग आलं लक्षात सगळ्यांच्या सांगितलेलं? आणि त्याच्यामुळं काय महत्त्वाचं असतं तर व्ही एचवर डिपेंड आहे की सॅटेलाइट कुठं जाणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? घ्या. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटमध्ये फॉर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, for projection of satellite from surface of earth, minimum 2-stage rocket is used. Minimum 2-stage rocket is used. Initially the rocket is in vertical position. Initially the rocket is in vertical position on the surface of earth. On the surface of earth. Next line, fuel in the first stage of the rocket. Fuel in the first stage of the rocket is used, is burnt. घ्या, is burnt. Fuel in the first stage of the rocket is burnt and hot gases are rejected. Hot gases are ejected from the tail of the rocket. From tail of the rocket. And rocket attains maximum height. And rocket attains maximum height. Next line, at maximum height, empty first stage of the rocket is detached. At maximum height, empty first stage of the rocket is detached and it is rotated through 90 degree. And it is rotated through 90 degree in horizontal direction. In horizontal direction. By using remote control from the earth. By using remote control from the earth. Next line, now the second stage of the rocket, is used for horizontal motion. Is used for horizontal motion. Horizontal velocity of projection, next line लग गया, horizontal velocity of projection given to satellite at maximum height.
horizontal velocity of projection given to satellite at maximum height, given to satellite at maximum height is VH, is VH. Next line. So for vertical motion, first stage is used, and for horizontal motion second stage is used. For horizontal motion second stage is used. In this way the satellite is launched in orbit. In this way satellite is launched in the orbit around the earth. In this way satellite is launched in the orbit around the earth. ओके, नेक्स्ट लाईनला ही डायग्राम काढा. डायग्राम काढा आणि याचं एक्सप्लेनेशन ऐका. डायग्राम काढायची आणि याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. बुक ओपन करायचं, त्याच्यामध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन आहे डिफरंट केसेस. ओके, सगळं लिहित बसायचं नाही उगीच काही पण. रिक्वायर्ड आहे ना तेवढंच. जसं मी आत्ता सांगितलं होतं की इफ पहिली केस काय, इफ VH इज लेस दॅन VC then satellite will revolve in the elliptical orbit around the earth with point of projection as apogee. ओके, अशा 1 2 3 4 किती केसेस आहेत या? 5 केसेस लिहायच्या अशा. समजलं काय? बुकमध्येच बघून लिहायला पाहिजे असं काही नाही. बुकमध्ये न बघता पण आपण लिहू शकतोय ना. ही कंडिशन लिहायची वर्ड्समध्ये आणि ऑर्बिट कोणती असेल ती लिहायची.